पूर्वीच्या काळात आत्ता जशी सहज मिठाई मिळते तशी मिठाई मिळत नव्हती. मग घरच्या घरी सणाचा गोडवा कसा वाढवायचा त्यातली ही एक रेसिपी आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नारळ तर सर्वांच्याकडेच उपलब्ध असायचे. त्यामध्ये हे नारळ घ्यायचे, ते छान विळीच्या साहाय्यानं खोवायचे किंवा किसणीने छान असं किसून घ्यायचं. आता हा जो नारळाचा किस केला आहे त्याच्यापासून आपल्याला एक सुंदर असं सारण बनवून घ्यायचं आहे. तर एक कढई घेतली, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलं, थोडे ड्रायफ्रूट होते ते आधी भाजून घेतले. आता त्याच राहिलेल्या तुपामध्ये हे पूर्ण खोबरं आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 वाटी आपण गूळ घातलेला आहे. आता गूळ सुद्धा ह्याच्यामध्ये चांगला विरघळून द्यायचा आहे. आता या सारणामधून खोबऱ्याचा आणि गुळाचा पूर्णपणे ओलसरपणा आहे तो घालवायचा आहे आणि सारण चांगलं कोरडं बनवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे. चांगली 2 चमचे खसखस ती सुद्धा मी भाजून घेतली होती, ती सुद्धा टाकून हे सारण तयार करून घेतलं आहे. आता हे सारण बाजूला करू आणि छान थंड करायला ठेवू. आता याच्यासाठी जे लागणार आहे वरची पारी, आता या पारीसाठी इथे मी गव्हाचं पीठ वापरणार आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचा रवा टाकला आहे, 2 चमचे तूप टाकलं आहे, चवीसाठी मीठ टाकलं आहे. आता हे पीठ सुद्धा आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि फक्त 10 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर याचे छोटे गोळे तयार करून घेतले आहेत आणि त्याच्यापासून अशा छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. तुमच्याकडे करंजीचा जर साचा असेल तर या साच्यामध्ये ही पोळी घालायची आहे आणि याच्यामध्ये भरपूर सारण घालून त्या अशा पद्धतीने हे दोन्ही बाजूने बंद करून ही छान अशी सुंदर अशी करंजी बनवून घ्यायची आहे. आणि ही खरी आपली पारंपरिक पद्धत आहे ओल्या नारळाची करंजी बनवण्याची. आता इथे वेगवेगळ्या भागानुसार या करंजीमध्ये कोणी डाळीचं पीठ घालतं, कोणी ओल्या नारळाचं सारण बनवतं, कोणी नुसतं गूळ साखरेचं सारण बनवतं आणि अशा प्रकारच्या या सणाला या अशा करंज्या बनवल्या जायच्या. तर सुंदर अशी ही आपली ओल्या नारळाची करंजी तयार झाली आहे. आता या प्रकारच्या सर्व करंज्या आपण काढून घेऊ. तर मी इथे पूर्ण अशा करंज्या तयार करून घेतल्या आहेत. आता तळण्यासाठी तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला पुरी तळताना तेल हवं असतं त्याच पद्धतीचं तेल आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे. त्याच टेम्परेचर पहिल्यांदा चांगलं गरम करून नंतर गॅस कमी करून ठेवायचा आहे आणि मग दोन्ही बाजूने चांगला रंग येऊसपर्यंत या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता या करंज्या आपल्या रूम टेम्परेचरला चांगल्या 2 दिवस राहतात आणि जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर चांगले 4-5 दिवस राहतात. पण मी तर म्हणते या अशा गरम-गरमच खायला इतक्या अप्रतिम लागतात. तर तुम्ही सुद्धा ओल्या नारळाच्या करंज्या करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील. आणि जाता-जाता चॅनलवरती अजून नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच जुन्या नवीन पारंपरिक रेसिपींचा आस्वाद घ्या.